आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। नमस्कार, मी वैशाली। चला जाणून घेऊया ताजा घडामोडी स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून। योजना विस्ताराची तयारी, विजयींचा जनसंवाद कार्यकर्त्यांसोबत। दिनांक 4/9/2024 रोजी सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरात शिवसेनेकडून जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या जनसंवाद चर्चेसाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे दीप प्रज्वलित करून पूजन करण्यात आले। आलेल्या मान्यवरांसोबत चर्चेसाठी सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवटे महाकाळ, जत, खानापूर, आटपाडी या तालुक्यांमधील सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कुठल्या तालुक्यांमध्ये किती कार्यकर्ते सज्ज आहेत आणि सेनेकडून सुरुवात करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची संख्या अधिक वाढवून येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत सेनेचाच आमदार होईल असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी या जनसंवाद चर्चेवेळी दाखवला असून त्याचबरोबर स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे जत, कवटे महाकाळ व तासगाव तालुक्यांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी स्वर्गीय बाबर यांनी केलेल्या कामाबाबत मन भरून प्रशंसा करत 2024च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघातील आमदार म्हणून सुहास बाबरच मतदारसंघातील कार्यकर्त्यांची पहिली पसंती ठरत असल्याने आमदारांचा शेरा सुहास बाबर यांच्या डोक्यावरच बांधण्यात येणार हे निश्चित झाले असून श्रीकांत शिंदे आल्यामुळे सुहास बाबर यांना अधिकच बळ मिळाल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे। स्टार वन न्यूज वर्तमान। लवकर होईल तर आमची एकच विनंती आहे की बापू लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांना आणावं आणि त्याचं उद्घाटन घ्यावं एवढीच अशी विनंती करतो। आणि त्याचबरोबर साहेब आमच्या जत तालुक्यात येतोय आणि जत तालुक्याचा विकास करतोय। साहेब हा जिल्हा प्रजासत्ताकाचा जिल्हा होता तर आमच्या जत तालुक्याच्या प्रत्येक मतदारांचा आजपर्यंत प्रत्येक इकडच्या कारखानदारांनी फक्त ऊसतोडीचा आमच्या ते कामगार इकडे ऊस तोडायला आले पाहिजेत यासाठी फक्त आमचा वापर केला, त्यासाठी आम्हाला पाणी दिलेलं नाही। तर योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून बापू असतील, बाबर साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला 2000 कोटी रुपये दिले। पैशाचं काम सुरुवात झालेली आहे, त्याचा पूर्ण लवकर होईल तर आमची एकच विनंती आहे की बापू लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांना आणावं आणि त्याचं उद्घाटन घ्यावं एवढीच अशी विनंती करतो। आणि त्याचबरोबर साहेब आमच्या जत तालुक्यामध्ये अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।